नमस्कार मंडळी, आज आपण KFC मध्ये मिळतं तसंच फ्राईड चिकन पॉपकॉर्न अगदी कमी खर्चात घरच्या घरी बनवणार आहोत आणि ते छान कुरकुरीत व्हावं यासाठी मी काही टिप्स सांगितल्यात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। इथे एका बाउलमध्ये मी बोनलेस चिकनचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। आपल्याला चिकन पॉपकॉर्न करायचे आहे म्हणून छोटे तुकडे घ्यायचे आहेत। त्या चिकनमध्ये मी लिंबू पिळून घेत आहे। त्यानंतर मी 1 चमचा घरचा मसाला टाकत आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा। त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। KFC मध्ये आलं लसूणची पावडर वापरतात। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि नंतर हे सर्व आपल्याला छान 2 ते 3 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण सर्व मसाले चिकनला चांगले कोट झाले पाहिजेत। हे मिक्स केल्यानंतर याला आपल्याला अर्धा तास मॅरिनेशनसाठी साईडला ठेवायचं आहे। आता अर्ध्या तासानंतर मी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेत आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर या मिश्रणात आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आहे आणि नंतर ते मी असे मैद्याच्या मिश्रणात कोट करून घेऊन साईडला प्लेटमध्ये ठेवत आहे। सर्व चिकनचे पीस आपल्याला कोट करून साईडला ठेवायचे आहेत। हे सर्व चिकन सिंगल कोट करून झालेलं आहे। हे सर्व सिंगल कोट केलेले चिकन आपल्याला अशा पद्धतीने एका झाऱ्यावर ठेवून घ्यायचे आहे आणि ते असे एकदम गार पाण्यात डीप करून आपल्याला मैद्याच्या मिश्रणात डबल कोट करण्यासाठी टाकायचे आहेत। अशा पद्धतीने आपण सर्व चिकन डबल कोट करून घेऊया। आता हे सर्व चिकन मी डबल कोट केलेलं आहे। मी जी पद्धत दाखवली त्या पद्धतीने जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला सेम KFC सारखी टेस्ट येईल आणि हे 100% कुरकुरीतच होणार। मी सांगितलेल्या स्टेपने तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून बघा, एकदम सोपी रेसिपी आहे ही। त्यानंतर मी एका कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। तेल आपण लो मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला चिकन पॉपकॉर्न त्यामध्ये फ्राय करण्यासाठी टाकायचे आहेत। हे आपल्याला लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिटं आलटी-पलटी करून शिजून द्यायचं आहे। चिकन पॉपकॉर्न आपल्याला लो मीडियम फ्लेमवरच फ्राय करायचे आहेत। चिकनला असा गोल्डन ब्राऊन कलर आला की ते आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे। आणि हे शिजलं कसं जर तुम्हाला समजत नसेल तर चिकन टाकल्यावर बुडबुड्या खूप जास्त येत होत्या आणि फ्राय झाल्यावर बुडबुड्या कमी झाल्या, तर मग समजून जायचं की आपलं चिकन व्यवस्थितपणे फ्राय झालेलं आहे। नंतर मी हे एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तुम्ही बघू शकता किती क्रंची झालेले आहेत। त्यानंतर मी दुसरी बॅच तळणीसाठी सोडत आहे। तुम्ही मी सांगितलं त्या पद्धतीने त्या स्टेपने हे चिकन पॉपकॉर्न फ्राय करून बघा आणि हो, गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा। लो फ्लेमवर तळल्यामुळे हे पॉपकॉर्न एकदम कुरकुरीत, क्रंची आणि क्रिस्पी बनतात आणि हे अजिबात तेलकट होत नाहीत। या पद्धतीने मी सर्व चिकन पॉपकॉर्न फ्राय करून घेतले आहे। त्यावर मी थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे। हे तुम्ही मेयोनीज, टोमॅटो केचप, शेजवान चटणी कशासोबतही खाऊ शकता। अशा पद्धतीने आपले KFC स्टाईल चिकन पॉपकॉर्न अगदी 5 मिनिटात झटपट घरच्या साहित्यात तयार आहे।